आज मी खूप दिवसानंतर बाहेर जाणार होते, अगदी 2-3 दिवसाच्या सुट्टीवर. मनातली मनातच मी खुश होते, चला आपण कुठंतरी जातोय म्हणून. आणि आज तर ह्या कामापासून आपल्याला सुट्टी भेटणार आहे. खरं तर हे काम आपले रोजचेच असतात, पण आपल्याला रोज धाकात ठेवतात. अगदी टायमाला हे झालंच पाहिजे, टायमाला ते झालंच पाहिजे. आणि हा धाक रोजच पडलेला असतो. म्हणून आज माझ्या मनातली मनातच मला असं वाटायला लागलं होतं की चला आजच्या दिवसच हे काम करायचं. मग 2-3 दिवस तरी मी आझाद पंचीसारखी फिरणार आहे. खरं तर जिथं जाईल तिथं काम तर करावंच लागतं, पण तेवढंच आपलं थोडंसं वेगळं काहीतरी. कारण रोज जे तेच कामे कंटाळवाणे असलं ना, थोडंसं फिरून यायला पाहिजे असं सगळेच म्हणतात. त्याच्यामुळं मी सुद्धा आज बाहेरच जाणार होते. म्हणून इथं सकाळची कामे आवरले, बॅग वगैरे भरून ठेवलीच होती. बॅग भरतानीच एवढा टाईम जातो ना, तेवढा कशालाच जात नाही बरं का. अगोदर बॅग वगैरे भरून ठेवली, नंतर इथं स्वयंपाक करायला घेतला. आता इथं मला काही एका टायमाचा स्वयंपाक नव्हता बनवायचा, 2-3 टायमाचा स्वयंपाक बनवायचा होता. मी जरी बाहेर जात असले तरी शिवम आणि शिवमचे पप्पा काय माझ्यासोबत येणारच नव्हते. मी आणि देव दोघीच जाणार होतो. म्हणून मग मला त्यांच्यासाठी सुद्धा रात्रीचा स्वयंपाक करून ठेवायचा होता. वरण इथं चांगलं फोडणी देऊन घेतलं, सोबतच मी भातसुद्धा शिजवून घेतला होता. जेवणं वगैरे झाल्यानंतर लगेच आवरून घेणार होते, कारण परत असा जर पसारा ठेवला असता तर मला चून साफ करावं लागणार होता. कारण जेवढा घाण करून जाईल तेवढं इथं अजून जास्तच घाण होणार होतं. म्हणून जेवढं होईल तेवढं आवरतच घेत होते. सगळ्यात अगोदर तो स्वयंपाक करून घेतला आणि त्याच्यानंतर जेवायचा विचार चालला होता. पण किचन लागलीच आवरून घेतलं आणि नंतरच जेवणाची व्यवस्था करावं म्हणलं सगळ्यासोबत. आता इथंच लागली ताट वाढून घेतलं. गरम वरणपोळी खाल्ली ना कसं छान वाटतं. वरणपोळीसारखी टेस्ट ना गरम असली ना तर कशालाच येत नाही बरं का. याची चव वेगळीच लागते. सोबतच तूपसुद्धा टाकलं आणि इथं भातसुद्धा बनवलं होता. आता शिवमचं तर वरण भात फेवरेटच आहे. सगळ्यांचे जेवणं वगैरे झालं, मग मी माझं इकडे किचन वगैरे परत एकदा आवरायला घेतलं. शिवम दादाला देव सोडून जाणार होते, म्हणून मला सुद्धा कसं तरी वाटत होतं त्यांच्याकडे बघून. असं म्हणलं आता 1-2 दिवसाची तर गोष्ट आहे. त्याच्यानंतर मी माझा टिफिन भरायला घेतला. आता सोबत शिदोरी न्यावं असं वाटत होतं, पण नको म्हणलं, चला साखर आणि पोळीच घेऊन जावे, एवढंच गेली तर ठीकच आहे. म्हणून मी इथं साखरपोळीच बांधायला घेतली. सोबतच म्हणलं देऊ देखील खाईल, म्हणून मग तूप आणि साखर टाकून घेतली. खरं तर ठेसा पोळी घ्यायचं होतं, पण देऊ जर तिखट लागलं ना खाणारच नव्हती, म्हणून म्हणलं नको, चला एवढंच घेऊन. आता आम्ही जाणार होतो गावाला. तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ नक्कीच बघा, तुम्हालाही समजेल की आम्ही कोणत्या गावाला जाणार आहोत. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.